टंग क्लिनिंग किती महत्त्वाचं आहे? डेफिनेटली महत्त्वाचं आहे, कारण टंग ही परत असा एक तर तो खूप पॉवरफुल मसल आहे, म्हणजे खरंच जिभेला खूप धार असते असं म्हणायला हरकत नाही. सो टंग क्लिनिंगमध्ये आपण जे आपले टेस्ट बड्स असतात किंवा फॉलिकल्स असतात त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अडकून बसण्याची शक्यता असते. एक विशेष कन्सर्न हा स्मोकर्सच्या बाबतीत आहे की त्यांचं निकोटीनमुळे तिथे जे काय डिपॉझिशन होत राहतं त्याच्यातनं आणखीन प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते. सो टंग क्लिनिंग जरूर करा, पण परत तेच आहे, नाजूक ऑर्गन आहे, त्याला त्याप्रमाणे ट्रीट करा. स्क्रेपिंग आपल्याला खूप करायचं नाही आहे म्हणजे त्याला अगदी जेंटली क्लीन करा. सातत्याने केलं तर ती कालांतराने तुम्हाला ती स्वच्छ दिसायला लागते. पण परत त्याच्यात असं असतं की आपल्या मेटाबॉलिक सिस्टीमशी जर का काही आजार असतील तर ते रिफ्लेक्शन तिथे दिसायला लागतं. म्हणून पण आहे, म्हणजे असं नाही की बाबा काहीतरी प्रॉब्लेम, तुम्हाला रंग आवडला नाही आहे म्हणून जोरजोरात त्याला घासा, असं नाही करायचं आहे. सो म्हणजे मेटल स्क्रेपर्स पण आहेत, मेटल टंग क्लीनर्स आहेत, जरूर वापरा, जेंटली वापरा. प्लास्टिकवर पण चांगले आहेत आणि ते दोन्ही प्लीज नंतर नीट स्वच्छ करा, कारण नाहीतर ते इन्फेक्शनचं. किती वेळा करायचं टंग क्लिनिंग? सो टंग क्लिनिंग मला असं वाटतं 1 दिवसाआडसुद्धा चालेल. ज्या तुम्ही करू शकत असाल तर रोज जरूर करा, काही हरकत नाही आहे. आता सध्याची आपली लाईफस्टाईल बघता मला असं विचारायचं आहे की असं म्हणतात ना की कोल्ड्रिंक्स असतात, कोका कोला वगैरे, तर असं दाखवतात की ते टॉयलेटमध्ये ओतलं तर ते टॉयलेट पण क्लीन होतं, इतकं ते ॲसिड स्ट्रॉंग असतं. हो हो. तर तुम्ही अशा काही कुठल्या गोष्टी असतात का की ज्या खूप स्ट्रॉंग असतात आणि सध्याच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण अगदी रुटीनली घेतो? अगदी खरं आहे. परत खूप छान प्रश्न आहे. सो कोल्ड्रिंक्समुळे हा नक्की प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्हाला एक गंमत म्हणून एक्सपेरिमेंट सांगते. कॉलेजला असताना केला होता की कोका कोलामध्ये आमच्याकडे दात काढल्यावरती ते दात शिल्लक असतात ना, तो काढून त्याच्यात ठेवला होता, तो विरघळला काही दिवसांनी. सो हे खरंच डेंजरस आहे, त्यामुळे प्लीज रोज पिऊ नका. कोल्ड्रिंक मलाही पर्सनली खूप आवडतं, सो वन्स इन अ व्हाईल प्यायला काही हरकत नाही, पण परत कॉन्टॅक्ट किती वेळ आपल्या दातांबरोबर राहतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्याबरोबर मी तुम्हाला अजून एक उदाहरण देईल, म्हणजे ACV शॉट्स किंवा लेमन शॉट्स. डाएटचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. सो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जरूर करा, ते करा, पण डायल्यूट करून त्याचा तुम्ही वापर करा. किंवा ACVच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या पाण्यात टाकून त्या जास्त सेफर आहेत. डायरेक्ट ACV इन हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तुमचं जास्ती असेल तर नुकसान जास्ती होणार आहे. तसंच आम्ही कायम बघतो की जे रेड वाईन युजर्स आहेत की ज्यांना रेड वाईन खूप आवडते, तर वाईन पिण्याची करेक्ट पद्धत काय की ती स्विश करायची मग प्यायची, पण त्यांनी दाताला खूप नुकसान होतं. सो हे केल्याबरोबर ॲटलिस्ट एक हायड्रेशनचा भाग म्हणून पाणी जरूर प्या. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ही मी परत परत पाण्याबद्दल बोलते, पण खरंच ते खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जसं अनेक डॉक्टर्स अग्री करतील की तुमचं रोजचं पाण्याचा इंटेक्ट हा मॅटर करतो, कारण दॅट इज 70% ऑफ अ बॉडी इज वॉटर. पण शुगर आणि ह्याचे कोल्ड्रिंक्स जेवढे प्रमाण कमी ठेवाल, वन्स इन अ व्हाईल छान आहे, जरूर वापरा. आणि विशेषतः पोरांना सवय लावू नका, कारण ती सवय लागली की ती कंट्रोल करणं अवघड जातं. पण त्याच्यापेक्षा मग मी म्हणेन की तुम्हाला अगदीच हे असेल तर आपली म्हणजे कोकम सरबत आहे किंवा लिंबू सरबत आहे, या गोष्टी जरूर ट्राय करा, पण कोल्ड्रिंक्स नको, नक्की नको. किंवा कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर मात्र पाण्याची चूळ भरायला हवी. हो, भरायला पाहिजे. आणि चहा कॉफीचं काय? म्हणजे असं म्हणतात ना की सारखं चहा कॉफी प्यायल्यावर दात पिवळे पडतात, खरंच पडतात का ते? सो दिवसातनं एक 6-7 कप चहा कॉफी होत असेल तर नक्की पडतात. पण बऱ्याच जण आपल्यापैकी दिवसातनं 2 कप्स एवढेच कन्झ्युम करतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही, जरूर पिऊ शकता. कॉफी, ब्लॅक कॉफीची सवय असेल तर त्यांनी नक्कीच प्रॉब्लेम थोडासा होऊ शकतो, कारण ब्लॅक शेवटी तो त्याचा रंग आहे, स्टेजिंग आहे. म्हणजे आपण जसं बघा की एका पांढऱ्या कापडावरती कॉफीचा डाग पडला तर तो काढायला त्रास होतो. सो आपल्या दाताची रचना अशी आहे की इट इज म्हणजे तो असं ना काय म्हणाल, दडस नक्कीच आहे, पण त्याच्या आतला भाग जेवढा आपण आतात जातो ना दाताच्या, ते खूप सॉफ्ट टेक्स्चर्स त्याचे होत जातात. सो मधला भाग असा असतो की ज्याच्यामध्ये बारीक बारीक कॅपिलरीसारख्या टिब्युल्स असतात. आपण शाळेत एक्सपेरिमेंट्स केल्या होत्या, त्याला डेंटायनल टिब्युल्स म्हणतात. सो कुठल्या लेवलपर्यंत तुमचं स्टेनिंग होतं आहे हे तुमच्या कन्झम्पशनवरती अलाउड आहे. त्यामुळे प्लीज थोडंसं प्रमाणात हे करा, 2 ते 3 कप्स काही हरकत नाही, 6-7 कप नक्की नको, आणि त्याचा बाकी शरीरालाही अपाय होणारच आहे. सो डेफिनेटली नको. पण मग आता डाग पडले असले किंवा पिवळट झाले असले दात, तर त्याच्यावर काही उपाय नाही का? सो हे स्टेनिंग जर का वरवरचं असेल तर नक्कीच तुम्ही एखादी व्हाईटनिंग टूथपेस्ट ट्राय करू शकता. व्हाईटनिंग टूथपेस्टसुद्धा मी परत म्हणेन की शक्यतोवर डेंटिस्टला विचारून करा. आजकाल ब्लिचिंगचं खूप फॅड आलेलं आहे, लावायचं आहे. तुम्ही स्ट्रिप्स पण बघितल्या असतील,
सो जसं म्हणजे मला असं वाटतं बायकांना हे पटकन रिलेट होईल की ब्लिचिंग मुळात हे टेम्पररी असतं. तुमचा जो काही ओरिजिनल रंग आहे तो तुम्ही म्हणजे स्किनच्या ब्लीचसारखं. सिमिलर टू दॅट. सो आमच्याकडे आम्ही कार्बोमॅट पेरॉक्साईड किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड हे 2 कॉम्पोनंट्स वापरतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. अगेन की तो किती वेळ, तो केमिकल आपण किती वेळ तोंडाच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवतोय याच्यावरती अवलंबून राहणार आहे की तुम्हाला त्याच्यातनं काही साईड इफेक्ट होत नाही आहे ना. सो ओव्हर द काउंटर ब्लिचिंग जे सगळे आजकाल ऑप्शन्स अवेलेबल आहेत, मी स्वतः त्याची फार फॅन नाही. पेशंटला योग्य तो आपण डोसेज देऊन ते करू शकतो. सो जनरली आम्ही असं बघतो की बाबा लग्न आहे, सो ब्राईड्स करता हे थोडंसं मॅटर करतं. आणि ठीक आहे की तुम्ही खूप तुमचा फोटोग्राफी होणार आहे किंवा पब्लिक पर्सनॅलिटी लाईक यू की तुम्हाला हे खूप मॅटर करतं की बाबा आपण छान दिसलं पाहिजे किंवा तुम्ही रिप्रेझेंट करता. सो त्या दृष्टीने हे ऑप्शन्स नक्कीच आहेत, पण ते अंडर सुपरविजन पाहिजेत. इंस्टाग्रामवरनं बघून घेऊ नका, असं माझं सजेशन राहील. पण साधारण महिन्यातनं एकदा केलं तर चालेल का व्हाईटनिंग? सो तेवढी फ्रिक्वेन्सीची खरं सांगू तर गरज नाही पडत. एकदा तुम्ही व्हाईटनिंग केलं की 3.5 महिने त्याचा इफेक्ट राहतो. पण तरी मी म्हणेन की वर्षातनं मॅक्सिमम 2दा, कारण परत ते केमिकल आहे, तुमच्या इनॅमलबरोबर त्याची रिॲक्शन होणार आहे. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये ना इनॅमल तुमचं विकन होत नाही आहे ना, हे बघणं खूप गरजेचं आहे. सो ब्लिचिंग केल्यावरती मग आम्ही ॲट होम एक वेगळी टूथपेस्ट रेकमेंड करतो ज्याच्यामध्ये ते नॅनो हायड्रॉक्सी ॲपेटाईट आहेत. सो ब्लिचिंग केलं बरोबर आहे, तुम्हाला हवा तो रिझल्ट मिळाला, पण त्याचबरोबर त्याचा पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार नाही, म्हणजे कोलॅटरल डॅमेज काही होत नाही आहे ना, हे पण बघूयात. सो हे नक्कीच आपल्याला मॉनिटर करायला पाहिजे त्या गोष्टी. पण मग बऱ्याचदा असं म्हणतात ना की काही काही जण ना लहानपणापासूनच त्यांचे पिवळे असतात किंवा काही काहींचे दात पहिल्यापासूनच वीक असतात, पटकन त्यांना कॅव्हिटीजच होतात. हो. म्हणजे असं म्हणतात, डेंटिस्ट सांगतात की माझ्या सलायवा जास्त ॲसिडिक आहे वगैरे. तर हे असं जेनेटिक असतं का? हो, जेनेटिक्स असतात ना. सो 80% तुमची ओरल हेल्थ ही जेनेटिक्सच असते. पण जेनेटिक्स मी म्हणते तेव्हा फक्त आईबाबा नाही, तर आत्या, काका, मामा, मावशी सगळी फॅमिली हो. ट्री आली. आणि तुम्ही अगदी महत्त्वाचा एक त्याच्यात मुद्दा सांगितला की तुमचं सलायवाचा pH काय आहे. सो अनफॉर्च्युनेटली असं आहे की आपला न्यूट्रल pH इज 7.6. तो जरी ॲसिडिक झाला, म्हणजे 7.4 जरी तुमच्या सलायवाचा pH असेल तरी तुमचं इनॅमलवरती त्याचा होणारा परिणाम हा खूप जास्ती आहे. हे कसं आपण कोरिलेट करू शकतो, तर तुम्ही समुद्रकिनारी जे खडक बघता, दिवसेंदिवस पाणी, म्हणजे पाणी एकाच वेळेला त्याला धक्का नाही मारते, पण रोज थोडं 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 करत ते त्याला एक आकार देत असतं. तसंच काही प्रमाणात सलायवाचा हे आहे, म्हणजे तो एक कलेक्टिव्ह त्याचा इफेक्ट तयार होतो. हा वन टाईम इफेक्ट नक्की नाही आहे, पण आपलंच शरीर आहे, लहानपणापासून आपण मरेपर्यंत तेच आहे आणि सलायव्हरी pH बदलणं नाही शक्य, म्हणजे तो इनबिल्ट भाग आहे. तसाच त्याचा दुसरा भाग सांगते की झेरोस्टोमिया नावाचा एक आजार असतो की ज्याच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड्स कमी फंक्शन करतात. तुमची सलायव्हरी कपॅसिटी जी असते प्रोडक्शनची ती कमी झालेली असते. सो हा झाला आजाराचा भाग. आता हे कशामध्ये अजून दिसतं की जे क्रोनिक स्मोकर्स आहेत, चेन स्मोकर्स आहेत, मी विचारणार त्यांच्यामध्ये झेरोस्टोमिया दिसतो. सो स्मोकिंग आणि ह्याचं नातं असं आहे, त्यांच्यामुळे सलायवेशन कमी होतं का? सलायवेशन कमी होतं कालांतराने. आणि वेपिंगनी सुद्धा. सो असं अजिबात नाही की वेपिंगचे दुष्परिणाम कमी आहेत. वेपिंग इज इक्वली डेंजरस. तुम्ही निकोटीन कुठल्याही फॉर्ममध्ये कन्झ्युम करा, हे सगळे तुम्हाला त्याचे जे तो एक चेन ऑफ रिॲक्शन आहे ती दिसू शकते. टोबॅको स्टेन्स वगैरे. आणि झेरोस्टोमिया झाला म्हणजे सलायव्हरी ग्लँडचं प्रोडक्शन तुमचं कमी झालं, सलायवा कमी झाला की कीड लागण्याचं प्रमाण हे 100% वाढणार आहे. गम डिसिजेसचं प्रमाण 100% वाढणार आहे आणि त्यामुळे ही जास्त जबाबदारी येते की मग तुम्ही डेंटिस्टकडे रेग्युलरली गेलं पाहिजे. सो आम्ही ऑफकोर्स आमच्या पद्धतीने डिस्करेजच करतो, पण आता कसं असतं की शेवटी ही एक सवय आहे, ती एक ॲडिक्शन आहे, तर त्या माणसाचं स्वतःचं पार्टिसिपेशन हे खूप मॅटर करतं. पण त्यामुळे या पण गोष्टी आपण लक्षात घेऊ की त्याचा स्मोकिंगचा तुमच्या लंग्स आणि बाकी सिस्टीम्सवरती होणारा परिणाम तर आहेच आहे, पण सुरुवात मुळात इथे होते. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.